आज आपल्याला पाहायचं आहे प्रॅक्टिस सेट 37. यामधील पहिलं गणित. इफ 7 kg ओनियन्स कॉस्ट 140 रुपीज, म्हणजे 7 kg ओनियनची किंमत 140 रुपये आहे. हाऊ मच मस्ट वी पे फॉर 12 kg ओनियन्स. तर 12 kg ओनियनसाठी आपल्याला किती पे करावे लागेल. तर पहा, या गणितामध्ये आपल्याला लक्षात येते की 7 kg ओनियनची किंमत 140 रुपये आहे आणि जर आपण 12 kg ओनियन घ्यायचे असेल तर आपल्याला 7 kg ओनियनपेक्षा जास्त पैसे द्यावे लागेल. म्हणजे या ठिकाणी ओनियन खरेदीची मात्रा वाढली तर त्याची किंमतसुद्धा वाढेल. म्हणजे हे गणित डायरेक्ट प्रोपोर्शनवरचं आहे. तर आपण काय करू, सपोज we pay X rupees for 12 kg ओनियन्स. म्हणजेच 7 kgला आपण किती पे केलं, 140 रुपये पे केलं, बरोबर. मग 12 kgला आपण किती पे केलं, X रुपीज. तर हे गणित आपल्याला डायरेक्ट प्रोपोर्शनचं असल्याचं लक्षात येते. आता आपण यामध्ये तिरपा गुणाकार करूया. 7 गुणेला X म्हणजे 7X बरोबर 140 गुणेला 12. आता आपल्याला Xची किंमत काढायची आहे, त्यामुळं आपण 7ला इकडे घेऊन जाऊ. 140 गुणेला 12. तर 7 गुणाकारात आहे आणि उजवीकडे जाताना तो काय होईल, भागाकारात येईल. इथं आपण 7ला भाग देऊ. 7 एक 7, 7 दोन्ही 14, शून्यला शून्यचा भाग. म्हणजे काय उरलं आपल्यापाशी, 20 गुणेला 12. म्हणजे या दोघाचा गुणाकार केला असता 12 दोन्ही 24 आणि 0. म्हणजे Xची किंमत किती आली, 240 रुपये. म्हणजेच वी पे 240 रुपीज फॉर 12 kg ओनियन्स. दुसरं गणित. इफ 600 रुपीज बाय 15 बंचेस ऑफ फीड, म्हणजे 1600 रुपयात आपण 15 बंचेस फीडची खरेदी करू शकतो. तर हाऊ मेनी विल 1280 रुपीज बाय, तर 1280 रुपयात आपण किती बंचेस खरेदी करू शकतो. तर पहा, 600 रुपयात 12 बंचेस झालेले आहे, त्यामुळं 1280 रुपयात 15पेक्षा जास्तच बंचेस होईल. म्हणजे हे गणित डायरेक्ट प्रोपोर्शनचं आहे. म्हणून आपण लिहू, सपोज वी विल बाय X बंचेस. तर पहा, 600 रुपयाला किती खरेदी केले, 15, आणि 1280ला आपण किती खरेदी करू, X करूया. आता करूया आपण तिरपा गुणाकार 600 आणि Xचा. 600X बरोबर या दोघांचा गुणाकार 1280 गुणेला 15. Xची आपल्याला किंमत काढायची आहे, म्हणून आपण 600ला डावीकडे उजवीकडे घेऊन जाऊ. आता हा गुणाकारात आहे तर तो भागाकारात येईल. 0ने 0 कटला. 15 एक 15, 15 चौक 60. 4ने याला भाग देऊ आपण. 4 एक 4, 4 त्रिक 12 आणि 4 दोन्ही 8. म्हणजे X बरोबर 32. म्हणजे तर आपल्याला 1280 रुपयात किती बंचेस खरेदी करता येईल, तर वी विल बाय 32 बंचेस. तिसरं गणित. फॉर 9 काउज 13 kg 500 ग्रॅम ऑफ फूड सप्लिमेंट आर रिक्वायर्ड एव्हरी डे. म्हणजेच 9 गायींना 13 किलो 500 ग्राम एवढं फूड सप्लिमेंट प्रत्येक दिवशी लागते. इन द सेम प्रोपोर्शन्स, म्हणजे त्याच प्रमाणात. हाऊ मच विल बी रिक्वायर्ड फॉर 12 काउज, तर 12 गायींना किती लागेल. आपण पहिले सपोज करून घ्या. सपोज 12 काउज
नीडेड एक्स के जी सप्लिमेंट, म्हणजे 12 गाईंना एक्स के जी सप्लिमेंट लागेल. तर पहा आपल्याला काय दिलेलं आहे की 9 गाईला 13 के जी 500 ग्राम सप्लिमेंट लागेल. आणि आपण सपोज काय केलं आहे की 12 गाईला एक्स के जी सप्लिमेंट लागेल. आता आपण करूया तिरपा गुणाकार. 9 आणि एक्सचा गुणाकार 9x बरोबरच्या खाली बरोबर आणि या दोघांचा गुणाकार म्हणजे 13,500 गुणिला 12. एक्सची आपल्याला किंमत काढायची आहे म्हणून आपण 9ला उजवीकडे घेऊन जाऊ. 9 गुणाकारात आहे, उजवीकडे नेल्यावर तो भागाकारात येईल. आता पहा 9 एक 9, इथं 13ला भाग दिला आपण. 9 एक 9, 13तून 9 गेले, 4 राहिले, 45. 9 पाची 45, शून्याला शून्याचा भाग, या शून्याला शून्याचा भाग, म्हणजे आपल्यापाशी आता उरला आहे 1500 गुणिला 12. ह्याचा जर आपण गुणाकार केला 12 शून्य शून्य, 12 शून्य शून्य, 12 पंच 60, हातच्याले 6, 12 एक 12, 12 आणि 6 18, म्हणजे 18,000 ग्रॅम. यालाच आपण म्हणू शकतो एक्स बरोबर 18 के जी. म्हणजेच 12 गाईंना 12 काऊज नीडेड. एक्सची किंमत आपण काढली आणि किंमत आली आहे 18 के जी सप्लिमेंट. चौथं गणित. द कॉस्ट ऑफ 12 क्विंटल्स ऑफ सोयाबीन इज 36,000 रुपीज. म्हणजे 12 क्विंटल सोयाबीनची किंमत 36,000 रुपये आहे. तर हाऊ मच विल 8 क्विंटल कॉस्ट. तर 8 क्विंटलची किती कॉस्ट येईल. तर आपण घेऊ सपोज 8 क्विंटल्स कॉस्ट एक्स रुपीज. आपल्याला काय दिलं आहे की 12 क्विंटलला 36,000 रुपये कॉस्ट आहे. तर 8 क्विंटलला किती, तर एक्स. आता आपण 12 आणि एक्स याचा तिरपा गुणाकार करूया. म्हणजे 12x बरोबर या दोघांचा गुणाकार 36,000 गुणिला 8. आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे म्हणून 12ला आपण उजवीकडे घेऊन जाऊ. तो गुणाकारात आहे, तो भागाकारात येईल. 12नं भाग देऊ आपण. 12 एक 12, 12 त्रिक 36, शून्याला शून्याचा भाग, या शून्याला शून्याचा भाग आणि या शून्याला शून्याचा भाग. म्हणजे काय आलं आपलं उत्तर. एक्स बरोबर 3,000 गुणिला 8 या दोघांचा गुणाकार. एक्स बरोबर 8 त्रिक 24 आणि 1 2 3 0. म्हणजे पहा 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती आली आहे. आपण एक्स सपोज केली होती म्हणून कॉस्ट ऑफ 8 क्विंटल सोयाबीन इज 24,000 रुपीज. द 2 मोबाईल कॉस्ट 16,000 रुपीज. म्हणजे 2 मोबाईलची किंमत 16,000 रुपये आहे. तर हाऊ मच मनी विल बी रिक्वायर्ड टू बाय 13 सच मोबाईल. अशाच प्रकारचे 13 मोबाईल घ्यायला आपल्याला किती रुपये लागतील. तर पहा आपण सपोज करूया. सपोज एक्स रुपीज रिक्वायर्ड टू बाय 13 मोबाईल्स. आपल्याला काय दिलं आहे की 2 मोबाईलची किंमत किती आहे, 16,000 रुपये आहे. तर 13 मोबाईलला किती रुपये लागतील, एक्स रुपये लागतील. आता आपण या दोघांचा तिरपा गुणाकार करूया. 2 गुणिला एक्स म्हणजे 2x आणि याचा तिरपा गुणाकार 16,000 गुणिला 13. एक्सची किंमत काढायची आहे म्हणून आपण 2ला उजवीकडे घेऊन जाऊ. तो गुणाकारात आहे, इकडे त्यांना तो भागाकारामध्ये येतील. 2नं आपण भाग देऊ. 2 एक 2, 2 आठी 16,
शून्याला शून्याचा भाग, या शून्याला शून्याचा भाग आणि या शून्याला शून्याचा भाग. आता आपण 13ने 8ला गुणू. 13 पाची 65, 13 सका 78, 13 साती 91, 13 आठी 104 आणि 1 2 3 0 म्हणजे x बरोबर आपली गुणाकार आलेला आहे 1,04,000 रुपये. म्हणून 1,04,000 rupees is required to buy 13 mobiles.